नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 24 तारीख आहे आणि आपण उद्या 25 तारखेचं मार्केट प्रेडिक्शन करणार आहोत. तत्पूर्वी आपण काल जो प्रेडिक्शन केला होता त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. काल आपण बघितलं होतं, हा निफ्टीची रेंज आहे जी नो ट्रेडिंग झोन होती आणि गॅप डाऊन ओपनिंग झाला. गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाला. त्यानंतर एक पुलबॅक आला आणि पुलबॅक आल्यानंतर जो आपला पहिला होता बघा मित्रांनो, आपण काल जो काढला होता की 25,083 हा त्याचा पहिला टार्गेट असेल. तर त्या टार्गेटला जेव्हा पुलबॅक करून गेला, बरोबर त्याचा सेकंड टार्गेट आला. आणि सेकंड टार्गेट आल्यानंतर काय झालं मित्रांनो, तिकडेच ती पहिली एंट्री आपल्याला मिळाली असते. आणि त्यानंतर बघा, जर तुम्ही नीट बघाल तर इथे प्राइस ऍक्शन बनली. प्राइस ऍक्शन काय बनली? तर कॅन्डल पॅटर्न बनलं. कॅन्डल पॅटर्न नुसार इथे बरोबर जेव्हा कधी तुम्ही सपोर्टच्या वेळेला जर प्राइस ऍक्शन काय बनत असेल किंवा कॅन्डल पॅटर्न बनत असेल, तर त्यावेळेला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस छोटा होईल आणि तुमचा प्रॉफिट मोठा होईल. त्याच पद्धतीने तो इथे एंट्री दिली त्यांनी. पहिलं तुम्हाला डाऊन साईडला पण मिळालं आणि अप साईडला सुद्धा मिळालं. आणि जे आपण लेवल सांगितले होते की आजचा हाय जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही त्यावर नाही जात, किंवा रेजिस्टन्स 25,160चा आपण रेजिस्टन्स सांगितलं होतं, आणि तिथेच त्याच्या आसपास येऊन त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा पुन्हा एकदा इथे टाइमपास करून त्याने काय केलं, पुन्हा खाली आला. पुन्हा कुठे आला? परत तो आपल्या पहिल्या टार्गेटवर आला. पुन्हा दुसऱ्या टार्गेट, तर तो तिथेच वरती जाऊन क्लोज झालाय. काय झालंय? तिथेच क्लोज झालंय. तिथल्या तिथेच क्लोज झालेलं आहे, त्या लेवललाच क्लोज झालेलं आहे. त्याच्या खाली जर तुम्ही नीट बघाल तर गेलेला नाही. जे आपण लेवल डिस्कस केल्या होत्या, 25,000 40ची लेवल होती आपली, त्या 40च्या लेवललाच जाऊन तो थांबला. आज आता आपण बघूया निफ्टीसाठी आणि बँक निफ्टीसाठी. सर्वप्रथम या सगळ्या ज्या लेवल्स आहेत ते आपण काढून घेऊ आणि कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते आपण मार्क करूया. तर आज काय झालंय मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही नीट बघाल निफ्टीमध्ये, तर हे पहिलं मी घालवतो, जेणेकरून आपल्याला सगळ्या ज्या लाईनी आहेत त्या नीट करता येतील. ठीक आहे. तर जर तुम्ही नीट बघाल मार्केट, तो काय केला त्यांनी, वरून 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 खाली खाली येत गेला. आणि त्याच पद्धतीने जसं आपण म्हणतो प्राइस ऍक्शन नुसारच बनते, तर प्राइस ऍक्शन काय बनले मित्रांनो इथे, जर तुम्ही नीट बघाल प्राइस ऍक्शन सरळ खाली 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 येत गेले. आणि कसं बनले? जसं लो, लोअर लो, लोअर लो बनवत बनवत मार्केट गेलंय. आणि आता काय झालंय, इथे जर तुम्ही नीट बघाल तर हा एक लो आहे आणि हा एक क्लोजिंग आहे. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात, तर बॉटम सुद्धा म्हणतात, डबल बॉटम सुद्धा बोलतात, की डबल बॉटम पण होऊ शकतो. प्लस मागच्या 6 दिवसापासून जर तुम्ही ओव्हरऑल ट्रेंड जर बघाल, तर ओव्हरऑल ट्रेंडमध्ये तो काय झालाय, तर इथे जर तुम्ही ओव्हरऑल ट्रेंडमध्ये जर तुम्ही बघाल, तर ही प्राइस ऍक्शन झाली होती वर. वर जाते वेळी हायर आहे, हायर आहे, हायर आहे, हायर आहे बनवत गेली. आणि इथे आहे ना, त्यांनी काय केलं, लो पहिल्यांदा ब्रेक केला आणि पॅटर्न बनायला सुरू झाला आणि मग लागली लोअर लो, लोअर लो, लोअर लो, फ्लोअर. आता उद्या समजा जर का त्यांनी हा लो तोडला, तर काय होईल, मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत. पण जर तुम्ही नीट बघाल तर मार्केट 25,000 जी सायकोलॉजी लेवलवरती पण उभा आहे, 25,000ला ऑप्शन रायटर भरपूर आहेत, कॉल किंवा पुट. ते पण आपण चेक करणार आहोत ओ आय डेटानुसार पण.
तर त्यानुसार पण आपण बघणार आहोत. पण सायकोलॉजी लेवलनुसार ह्याच्यापूर्वी पण मार्केट इथून खाली गेलंय का किंवा सपोर्ट घेतलाय का, तर ते आपण एकदा चेक करूया. तर याच्यापूर्वी पण एक मिनिट मी लाईन मारतो जे आपल्याला कळेल. तर तुम्ही नीट बघाल तर 25,000, 25,000ला कधी इथून एकदा वर गेलाय, इथून एकदा वर गेलाय 25,000ला सपोर्ट घेऊन. त्याच्या अगोदर एक तासाचं कॅन्डल लागलं, ठीक आहे. त्याच्या अगोदर पण जर तुम्ही नीट बघाल तर इथून एकदा गेलेलं आहे, इथून इथून एकदा गेलेला आहे सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे, परत खाली आला, त्याने इथेच सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत इथेच सपोर्ट घेतला, परत वर गेला. त्यानंतर आत्ता पण तो इथेच त्याने सपोर्ट घेतला आणि पूर्ण वर गेलेला आहे मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा काय आहे की सायकोलॉजी लेवल जे असल्यामुळे आपल्याला 25,000च्या लेवलला थोडीशी रिस्पेक्ट द्यायला लागेल, 25,000च्या लेवलला. तर आज आपण आता मार्क करणार आहोत नो ट्रेडिंग झोन. तर नो ट्रेडिंग झोन मध्ये सर्वप्रथम हिला आपण वर घेऊया. ही 25,026 पर्यंत आहे. ते आजचा जो हाय बघाल, हा जो हाय बघाल तो 25,114 आहे, म्हणजे 120, 120 पॉईंट, 121, 114 ते 120, म्हणजे सांगायचा मुद्दा का, हा 100 पॉईंटचा जो झोन आहे, जो आपण आज मार्क करतोय, तो असणार आहे मित्रांनो आपला नो ट्रेडिंग झोन. नो ट्रेडिंग झोन का, तर इथे मार्केट आल्यानंतर आपल्याला ट्रेड करायचं नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की ह्या ह्या इथे तो येऊन तो टाइमपासच करणार का, त्याच्या पूर्वी सुद्धा त्याने इथे भरपूर वेळा वेळ घालवलेला, आणि जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, दिसलं, हा लो ब्रेक होत नाही आपला, लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण डाऊन साईड साठी जाणार नाहीत, आणि जोपर्यंत तो हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण अपसाईडला सुद्धा जाणार नाहीत. या लेवर मार्क करण्यासाठी आपल्याला एक तासाच्या कॅन्डल वरती आपल्याला जायचं की जेणेकरून हा, जर जसं मी तुम्हाला सांगितलं 25,000चा तो सायकोलॉजी लेवल आहेच, पण त्याबरोबर इमिजिएटली जो सपोर्ट येतोय आपल्याला, तो 24,088च्या आसपास ते 90च्या आसपास येतोय, हाय घेतोय. आणि त्यानंतर येतोय आपल्याला 24,050 ची जी लेवल आहे, ती सुद्धा सायकोलॉजीची लेवलच आहे, त्यानुसार आपण घेतोय. आणि मग लास्ट जो टार्गेट आहे आपल्याला, तो 24,900चा घेतलाय मित्रांनो. कसं काढलं ते मी तुम्हाला सांगतो. मागे आपण एक तासाच्या ह्याच्यात गेलो आणि त्यानुसार आपल्याला काय सपोर्ट आहे त्यानुसार, तर आपला पहिला काय आहे, तर 25,026 तोडतोय का हे आपण पहिलं चेक करणार. आणि समजा जर का तो ब्रेक झाला, तर आपण बघतोय की 25,000च्या लेवलसाठी आपण जाणार आहोत, की 25,000च्या लेवलच्या 25,000 लेवलला आपण बघणार आहोत. आणि त्यानंतरच म्हणजे समजा इथून जर का काय प्राइस एक्शन बनली कुठे, समजा मार्केट इथे टाइमपास करत करत गेला आणि ही ब्रेक झाली, तर आपल्याला पहिला 25,000पर्यंत आपल्याला बघायचं आहे की हा पण ब्रेक होतोय का. हा ब्रेक झाला तरच, आणि हा मोठा असल्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तो 25,000 वर जाईल तेव्हा तो एक पुलबॅक घेऊन, जेव्हा पुलबॅक घेऊन जेव्हा तो ब्रेक करेल त्यावेळेलाच मित्रांनो आपल्याला एंट्री घ्यायची, नाही तर आपण काय होणार आहे, ट्रॅप होणार आहेत. कारण सायकोलॉजी लेवल पण आहे, राऊंड लेवल सुद्धा आहे, आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा आहे, मंथली वाली. तर तुम्हाला ते वॉच करायचं आहे आणि त्यानंतरच एंट्री घ्यायचं. आणि त्यानंतर म्हणजे खाली डाऊन साईडला बघा मित्रांनो, डाऊन साईडला चान्सेस आहेत कमी, ठीक आहे. पण आपण कोण आहोत, तर आपण आहोत ट्रेडर. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला न्यूट्रल राहायचंय. न्यूट्रल म्हणजे का, तर तुम्हाला एक मी उदाहरण देतो. समजा अ, तुम्हाला नाही माहिती मार्केट वर जाणार आहे की मार्केट इथून खाली येणार आहे, ठीक आहे.
आपल्याला काय राहायचं न्यूट्रल. जर तुम्ही एक बायर बनून गेलात की नाही मी वर जाण्यासाठी ट्रेड मारेल, तर त्यावेळेलाच नेमकं उलट होतं आपलं. का उलट होतं? कारण आपल्या माइंडमध्ये आपण एक प्लॅन घेऊन जातो की मी बाहेर आहे आणि मी बाय करणार, आणि मग बाय साईडलाच मार्केट जाईल. आणि जरी मार्केट उलट्या दिशेने जरी जात असेल तरी आपण काय करणार? बायच करणार. आणि म्हणून आपल्याला तो चुकतं आपलं, किंवा आपलं लॉस होतो मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं? न्यूट्रल राहायचं. न्यूट्रल म्हणजे काय? जसं तुम्ही गाडी चालवता, तर गाडीला जेव्हा तुम्ही असतं, तर एक गाडीचं उदाहरण देतो मी. माझ्या ड्रॉइंगकडे जाऊ नका, तुम्ही उदाहरण बघा. तर ही गाडी आहे, ठीक आहे. आता ही गाडी आहे आणि हा एक रस्ता आहे. हा जातो डाऊन साठी आणि हा जातो अप साठी. आणि इथे ड्रायव्हर, ही व्हील आहे समजा. तर ही गाडी आहे, आता हिथे आणि हिथे तो जाऊ नाही शकत, कारण हा रस्ता नाही आहे इकडे. तर मग गाडी काय करू शकते? इधर इथे जाऊ शकते, किंवा इतर गाडी इथे जाऊ शकते. तर ते आपल्याला डायरेक्शन बघायचं की मार्केट कुठे जातोय, डाऊन साईडला जातोय की अप साईडला. आणि जर डाऊनला जातोय तर आपण डाऊनला बसायचं, अपला जातोय तर आपण अपला बसायचं. तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये न्यूट्रल राहायचंय ऍज अ ट्रेडर म्हणून. ठीक आहे, तुम्ही तो विचार नका करू की मी बायरच आहे किंवा मी सेलरच आहे. तुम्ही न्यूट्रल आहात. तुम्हाला लेवल चेक करायची की आज लेवल काय आहे, आणि त्या लेवलनुसार मला त्या ह्याच्यासाठी ट्रेड मारायचे आहे. तर आपण अपसाईड साठी काय करतोय? तर अपसाईड साठी आपण लेवल काढून ठेवलेले आहेत. एक मिनिट हा. तर अपसाईडच्या ज्या लेवल आहेत, त्या सर्वप्रथम आजचा जो हाय आहे तोच आपण करू. हाय आहे 25,140 मित्रांनो. दुसरा जो आहे तो आहे जो काल आपण करत होतो, 25,000. कालचा जर तुम्ही बघाल तर 25,180 ते 25,000, म्हणजे 80च्या आसपास. तिथे मल्टिपल सपोर्ट, तर तो आपण घेतोय. त्यानंतर जो आपला तिसरा आपण पाहतोय, तो आपला टार्गेट असेल जो हा हायचा आहे, जो 25,250 ते 25,260. तर ह्यासाठी आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर मार्केटनी या ट्रेडिंग झोन मधून इथे प्राइस ऍक्शन करून ब्रेक करेल, कीच आपण पहिला टार्गेट छोटा आहे, तो जर झाला तर आपण दुसरा आणि तिसरा मात्र मित्रांनो तुम्हाला मोठा टार्गेट भेटेल. पण पुन्हा एकदा सांगतो, आणि जर का हा हाय ब्रेक केला मित्रांनो उद्याच्या सेशनला, तर काय होईल? जी ही चेन आलेली आहे, काय चेन आलेली आहे? की लोअर लो बनवण्याची जी चेन आहे, म्हणजे ही लो, हा बघा कधीच हाय ब्रेक नाही झालाय, कधीच हाय ब्रेक नाही झालाय, कधीच नाही हाय ब्रेक झालाय, दिसला? हा पण इंट्राडेचा जो पहिला कॅन्डलचा आहे, तो सुद्धा ब्रेक नाही झालाय. जर हा ब्रेक जर झाला, आणि तर आपल्याला एक संकेत मिळेल की मार्केट डायरेक्शन करतोय. आणि जेव्हा हा 250चा किंवा 260चा जेव्हा हा संकेत मिळेल, तर मार्केट काय होईल? पुन्हा बुलिश होण्याच्या मार्गावर जाईल. म्हणजे काय करेल तो? त्याचा ट्रेंड रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही नीट बघाल इंट्राडे मध्ये, तर चान्सेस आहेत की मार्केट बुलिश होण्याचा. चला तर मग आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया सर्वप्रथम, आणि शेवटी आपण सेन्सेक्स वर येणार आहोत. त्याच्या तत्पूर्वी आपण ओआय डेटा पण चेक करूया की ओआय डेटा काय म्हणतोय निफ्टीचा. तर निफ्टीचा ओआय डेटा जर तुम्ही बघाल, मंथली एक्सपायरी आहे, तर 25,100ला पुट रायटर 14 लाखाच्या आसपास आहेत. ठीक आहे. आणि कॉल रायटर जर बघाल तर 52 लाखाच्या आसपास आहेत. आणि इथे सेम सेम चाललंय. सॉरी, कॉल रायटर 52 लाखाच्या आसपास आहेत, आणि पुट रायटर जे आहेत ते 14 लाखाच्या आसपास आहेत. पण जर का इथून 25,100, म्हणजे जर मार्केटनी
थोडा टाइम होल्ड जर केला तर हे 52 लाख कॉल रायटर जे आहेत ते काय होतील, ट्रॅप व्हायला सुरू होतील. ठीक आहे. पण काय दिसते ह्याच्यातनं संकेत की 25,100 ला मोठा कॉल रायटर तिथे बसलेत, 52 लाखाच्या आसपास बसलेत. तर त्यानुसार मार्केट जर इथून सस्टेन थोडासा केला तर आपण वरती बुलिश साठी प्लॅन करू शकतो. पण 25,000ला जर तुम्ही बघाल तर पुट रायटर बघा 24 लाख आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं ते. आणि कॉल रायटर 14 लाख आहेत. आणि इथे सुद्धा 21 लाख, इथे सेम टू सेम चाललंय, 21-22 लाखच चाललंय. जो 25,050 चे, तर 50 पॉईंट वर किंवा 50 पॉईंट खाली जर 25,100च्या वर जर राहिले तर हे कॉल रायटर आपल्याला बाय करण्याच्या दिशेने भेटतील आणि मग मार्केटला पुढे पुश करतील. जो मी तुम्हाला सांगितलं की पहिला टार्गेट छोटा आहे, पण नंतर मात्र मोठा होऊ शकतो. बँक निफ्टीकडे आपण जाऊया. बँक निफ्टीने पण आज त्याच लेवल केल्यात, जे आपण काल डिस्कस केल्या होत्या, आणि स्मूथली त्या पद्धतीने चालला मार्केट. या कालच्या लेवल आहेत जे आपण बघितल्या, तर वरती तर गेलाच नाही मार्केट, पण खाली परफेक्टली गेला. त्यांनी पहिलाच जो होता त्यांनी मस्तपैकी, बघा तुम्हाला बँक निफ्टीने कसं दिलं. ही पहिली कॅन्डल होती, प्राइस ऍक्शन बनली. प्राइस ऍक्शन नुसार इथे पॅटर्न बनले, आणि पॅटर्न बनल्यानंतर त्यांनी पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट, असे दोन्ही पण तुम्हाला टार्गेट त्यांनी सहज दिले. पहिला टार्गेट, इथे प्राइस ऍक्शन बनली, पहिला तुमचा टार्गेट मिळाला. नो ट्रेडिंग झोन होता बघा हा कालचा, 55,300 चा, 55,400 आपण कालचा आपला नो ट्रेडिंग झोन होता. आणि तिथेच म्हणजे त्यांनी ब्रेक केला पहिल्या कॅन्डललाच. पण आपण काय केलं, हे प्राइस ऍक्शन बनल्यानंतर म्हणजे टप्पा पडल्यानंतर आपण एंट्री मारणार आहेत मित्रांनो. कधी, तर पहिला झाला, त्यानंतर हा आपला दुसरा टार्गेट होता, आणि तिथेच त्यांनी मार्केट थांबला. तिथूनच त्यांनी पुन्हा इथून ब्रेक केला ना बघा. ब्रेक केल्यानंतर परत गेला, परत तो इथे आला, परत त्यांनी संधी दिली, परत संधी दिली खाली जाण्यासाठी. तर ह्या पद्धतीने आज बँक निफ्टीने तर खूप सुपब असा काम केलं ना, म्हणजे पूर्णपणे आपल्यासारखीच केलं. आता हे तुम्ही म्हणाल की अरे या लाईन तुम्हीच मारल्यात, तर तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघाल तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या पद्धतीनेच केलं होतं. चला तर मग आजचं आपण बघूया. आज पण बघा, जर मार्केट हा बघाल तर 55,000 म्हणजे हा पण राऊंड राऊंडच्या इथे झालेला आहे. म्हणजे दिसलं, हा जरा मोठा आहे, मी तुम्हाला देतोय ते. पण आता हा नो ट्रेडिंग झोन आहे मित्रांनो, थोडा मोठा होईल. पण बघा, तुम्ही छोटा करू शकता तुमच्याप्रमाणे. या ट्रेडिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला करायचं नाहीये. हा मी का केला, त्याच्या मागचं कारण असं, कारण राऊंड जी आहे लेवल ती 55,000 आहे. तुम्ही 55,036 दिसतोय तुम्हाला की लो आहे, पण मी राऊंड फिगर पकडले की 55,000 पर्यंत आपण वेट करणार आहोत. इथे पण राऊंडचं असल्यामुळे इथे पण जर तुम्ही नीट बघाल तर बॉटम, डबल बॉटम झालेला आहे. फक्त आपल्याला हा हाय जर ब्रेक झाला आणि त्यानंतर इमिजिएटली समजा जो काल त्यांनी हाय चांगला बनवलेला, कारण काल निफ्टीला, बँक निफ्टी सुपब होती, तर आपल्याला त्यासाठीच हवं आहे. तर त्याचा पहिला जो टार्गेट असेल मित्रांनो, तो आपला असेल 55,400, जो कालचा आपला नो ट्रेडिंग झोन होता. 55,400च्या आसपास समजा पहिला टार्गेट तुमचा मिळण्याचे चान्सेस आहेत. ते दुसरा टार्गेट जो आहे आपला तो 55,600 पर्यंत. 55,600 जो राऊंड पकडतोय आपण, तर अशा आपण दोन टार्गेट साठीच जातोय. मध्ये तुम्ही 55,000चा सुद्धा पकडू शकता.
म्हणजे पहिला 400चा, दुसरा 500चा आणि तिसरा 600चा, या पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये काम करणार आहोत. पहिला, दुसरा, तिसरा. पण बँक निफ्टीने काय करायचं आहे, प्राइस ऍक्शन बनवून वर गेला तर, किंवा खाली येऊन वर गेला तर, किंवा वर जाऊन जेव्हा खाली येईल आणि इथे प्राइस ऍक्शन बनेल, मगच आपल्याला एंट्री मारायची आहे. जोपर्यंत त्याला आपण म्हणतो पुल बॅक. पुल बॅक आल्यानंतर म्हणजे गॅप अप जर झाला आणि पुल बॅक आला, तरच आपण एंट्री मारणार आहोत. डायरेक्ट नाही मारणार आहोत, किंवा लेवल टू लेवल आपण चेक करणार आहोत. जशी लेवल येते त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. जर लेवल आपल्या लेवलला नसेल, तर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये काम करणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला डाऊन साईडच्या लेवल सुद्धा बघायच्या आहेत. तर डाऊन साईडची लेवल जी आपल्याला बघायची आहे, डाऊन साईडची लेवल जी आहे ती मित्रांनो आहे 54,860. त्यानंतर ती 54,700 पर्यंत. आणि लाचचा जो आहे तो 54,000. मित्रांनो 54,000. जर 55,000चा लेवल जर आपली तुटली, 55,000ची लेवल तुटली म्हणजे कशी तुटली, तर टप्पा खाऊन तुटली तरच, किंवा इथे टाइम खूप घालवला आणि मग तुटली, तरच आपण डाऊन साईडला बघणार आहोत. तर पहिला टार्गेट जो आहे तो तुम्हाला जवळजवळ 150 पॉईंटचा मिळू शकतो. दुसरा सुद्धा तो जो आहे तो 700 750 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत पूर्णपणे तिथून. आणि लास्ट आणि फायनल टार्गेट जो आहे तो 54,700 पकडून चला तुम्ही, राऊंड फिगर. त्या पद्धतीने आपल्याला जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर ह्या पद्धतीने आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे. जो नो नो ट्रेडिंग झोन जो मार्क केलेला आहे, म्हणजे काय, तो 55,280 ते 55,000, ह्या 280 पॉईंट मध्ये जर मार्केट असेल, या 280 मध्ये समजा मार्केट इकडे टाइमपास करत असेल, तर तुमचा दिवसभरात नाही ट्रेड केला तरी चालेल. नाही ट्रेडिंग केला तरी पण तुमचा प्रॉफिटेबल डे होईल मित्रांनो. त्याच पद्धतीने ओपन इंटरेस्ट जर आपण बघितलं बँक निफ्टीचं, तर तुम्ही जर बघाल, तर कॉल रायटर जे आहेत ते कमी आहेत. आणि कॉल रायटर थोडेसे जास्त आहेत मित्रांनो. तर बरोबर, तरी बोललो काय झालं, तर तुम्ही जर नीट बघाल, तर पुट रायटर म्हणजे सपोर्ट आहे कुठे 55,000ला. मस्तपैकी सपोर्ट आहे त्याला मार्केटमध्ये. आणि सपोर्ट घेतल्यानंतर जर तुम्ही वर रेजिस्टन्स जर बघाल, तर 55,500 या रेंजमध्येच असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. पण आता आपण इकडेच आहोत म्हणून म्हणालो की जर 55,000च्या आसपास जर तुम्हाला सपोर्ट मिळाला, तर तुम्ही प्ले करू शकता मार्केटमध्ये. चला तर मग आपण सेन्सेक्स कडे वळूया. सेन्सेक्स सुपर असा आहे, जे त्याच्या उद्या एक्सपायरी आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्या की सेन्सेक्स मध्ये ट्रेड करते वेळी एक्सपायरी आहे. आता ह्याचा पण जर तुम्ही नीट बघाल कालचा आपला, तर 82,055 ते ब्या 82,055 ते 82,316, जो आपण नो ट्रेडिंग झोन दिला होता. हा जो होता, हा नो ट्रेडिंग झोन होता काल. आणि त्याला त्याने टच केला म्हणजे तो ब्रेक केला, पहिलीच कॅन्डल ब्रेक केला. आणि जसं मी तुम्हाला सांगतो बघा, टप्पा खाल्ला, टप्पा खाल्ल्यानंतर जेव्हा ही लाईन त्याने ब्रेक केला, त्यावेळेलाच तुम्हाला एंट्री मिळाली. ही तुमची, जर तुम्ही नीट बघाल, तर तुम्हाला पॉइंट्स तिथून मिळालेले आहेत मित्रांनो. चांगले पॉइंट्स मिळाले. आणि असेच पॉइंट्स मिळतात डे बेसिसवर. पुन्हा त्यांनी हितेच जर तुम्ही नीट बघाल, तर हितेच काय केलं त्यांनी, प्राइस ऍक्शन बनवलं.
प्राइस रिएक्शन म्हणजे काय, हा ब्रेक झाला, ब्रेकआउट केला आणि परत खाली आला, टप्पा पडला. इथे बघा दाखवतो मी. हा ब्रेक केला, ब्रेक केल्यानंतर खाली आला आणि खाली आल्यानंतर पुन्हा वर गेला. ह्या पद्धतीने तुम्हाला प्राइस ऍक्शननी काम करायचंय. त्यानंतर हा परत रेजिस्टन्सच होता. इथे खूप वेळ टाइमपास केला मार्केटनी आणि मग पुन्हा तो कुठे आला, त्याच्या लेवलला आला आणि परत त्यांनी ती क्लोजिंग दिली. तर पुन्हा आपल्याला काय करायचंय, आजच्या आपण लेवल्स आपण काढणार आहोत, की आज आपण कुठे आपल्याला न्यायचं, म्हणजे मार्केट काय दिसतोय आपल्याला. तर सर्वप्रथम आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायचं. तर नो ट्रेडिंग झोन काय आहे आपल्याला, तर 81,700 जो लो आहे आणि 81,800 म्हणजे हा जो झोन आहे, हा झोन आपण काय करणार आहोत, नो ट्रेडिंग झोन म्हणून वापरणार आहोत. कुठला, हा जो आहे, हा नो ट्रेडिंग झोन. आपण त्याच्यामध्ये बॉक्स टाकून ठेवूया, जेणेकरून आपल्याला क्लिअरिटी येईल. हा जी रेंज आहे, ही आपली नो ट्रेडिंग झोन आहे. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर उद्या सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की मार्केट कुठे आहे तो, त्यानुसार आपल्याला 81,950, 950 ही पहिली रेंज झाली आपली. 82,000, 75 दुसरी, तिसरी आहे मित्रांनो 360. ठीक आहे. जर तुम्ही नीट बघाल आता आपल्याला, तर आपल्याला लेवल मिळालेले आहे 81,975, जी आपल्याला पहिली लाईन मिळाली आहे, की जर का हा ब्रेक केला, कुठला 81,800 ला ब्रेक केला, तर आपल्याला कमीत कमी 150 पॉईंटचा चान्स आहे वर जाण्याची. ही पहिली हाय पर्यंत आपल्याला जाण्याचा चान्स आहे. त्यानंतर दुसरा टार्गेट जो आहे 82,075, आणि तिसरा म्हणजे 82,075, पण इथूनच गेला. आणि तिसरा जो आहे तो 82,360. मित्रांनो, तर याच्यासाठी आपण सेन्सेक्स मध्ये आपण प्ले करणार आहोत. त्याच पद्धतीने खाली जाण्यासाठी सुद्धा पण आपल्याला मार्क करायचंय. एका तासाच्या ह्याच्यावर जातो. ठीक आहे. 400, का गेलाय तर इथे जर नीट तुम्ही बघाल, इथून पण त्यांनी बाउन्स केलाय, इथून पण बाउन्स केलाय, इथून पण बाउन्स केलाय, म्हणून ही आपण रेंज काढतोय मित्रांनो. ठीक आहे. ते जेव्हा आपण मागचा जेव्हा बघतो, अनालिस करतो, त्यानुसार आपण मग ते प्लॅन करतो. आणि तिसरी जी लेवल आहे, ती थोडी आपण मोठी घेऊया. 81,000च्या आसपासची लेवल, जी राऊंड फिगर लेवल आपण पाहणार आहोत. तर उद्या जर सेन्सेक्सनी पण इथे टाइमपास करत त्यांनी हा जर ब्रेक केला, तर आपण पहिला बघणार आहोत 81,400च्या आसपास. दुसरा आपला टार्गेट असेल 81,235च्या आसपास, आणि तिसरा जो आहे तो 81,000. तर ह्यासाठी आपण प्ले करणार आहोत. पण चान्सेस काय आहेत? जसं निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच मित्रांनो, की मार्केट आता डबल बॉटम मे बी बनलेला आहे, पण उद्या तो सस्टेन होतो काय ते आपण चेक करूया. त्यासाठी आपण प्लॅन करू की काय करता येईल ते. ठीक आहे. आता आपण याचा ओआय डेटा बघूया.
वाय डेटा जर तुम्ही बघाल सेन्सेक्सचा, तर 81,700 वर आहे आपण. आणि तुम्ही जर पुटवाले बघाल तर जास्त आहेत आपल्याकडे, 10 लाखाच्या आसपास आहेत. आणि त्या समोर जर आपण कॉल रायटर बघाल तर कमी आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि इथून पण बघा, 81,800 ला कॉल रायटर जास्त आहेत. ठीक आहे. आणि 81,700, पण आपण काय घेतलंय, 81,600 ते हे नो ट्रेडिंग झोन घेतलेले आहे. 81,500 ला तर मोठा सपोर्टच आहे. ठीक आहे. त्यामुळे चान्सेस काय आहेत, तर वर जाण्याचे चान्सेस आहेत, किंवा इथेच एक्सपायरी होईल आणि कोण पहिले ट्रॅप होतात. जर 81,800 वाले ट्रॅप झाले तर आपल्याला काय टार्गेट भेटेल, 82,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, कारण हे पॅनिक होतील आणि पॅनिकने ते त्यांचे एसीएल देऊन जातील. ठीक आहे मित्रांनो. तर ह्या पद्धतीने तुम्ही उद्या प्लॅन करू शकता, सेन्सेक्ससाठी, निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी. आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.